सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये आणि त्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थ्यांचे मी या व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं की पुणे विद्यापीठाने दिनांक 8 डिसेंबर 2020 ते दिनांक 23 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षातील बॅकलॉग विषयांच्या परीक्षा आयोजित केलेल्या आहेत। या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत हे फार क्लिअरली विद्यापीठानं त्या सर्क्युलर नंबर 124 मध्ये डिक्लेअर केलेलं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही गोंधळाची परिस्थिती आहे। बरेचसे विद्यार्थी गोंधळून गेलेले दिसत आहेत कारण त्यांना काही गोष्टी क्लिअर नाहीत। आजच कमेंट बॉक्समध्ये मी काही विद्यार्थ्यांचे प्रश्न वाचले, तर त्यांचे प्रश्न काय आहेत आणि त्याचे उत्तर काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे काही प्रश्न विद्यापीठालाही विद्यार्थ्यांकडून गेलेले असल्यामुळं आज विद्यापीठाकडून एक जाहीर प्रकटन विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि या प्रकटनामध्ये काही महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर विद्यापीठाकडून दिलेले आहेत। अशा सर्व विद्यार्थ्यांची आज आपण या ठिकाणी आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला तर आपण पाहूयात विद्यार्थ्यांचे प्रश्न काय काय आहेत। पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आपल्याला दिसतो की स्टुडंट पोर्टल सिस्टीम जे आहे त्या संदर्भात हा प्रश्न आहे। अशा ह्या विद्यार्थ्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड मिळालेला अजूनही दिसत नाही। बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत। त्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते विद्यापीठानं प्रोव्हाइड केलेल्या sps.unipune.ac.in या संकेतस्थळावर त्याचं उत्तर आहे। विद्यापीठानं 124 नंबरच्या सर्क्युलरमध्येही हे सगळं क्लिअर सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम अडचणी येतात त्यांनी sps.unipune.ac.in या सर्क्युलरवर किंवा अशा प्रकारच्या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे। तर त्या संकेतस्थळावर नेमकं काय करायचंय हे विद्यार्थ्यांना अजूनही कळत नाही आणि ते गोंधळून जात आहेत। त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक डेमो दाखवणार आहे आणि आपण काय करायचे ते या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि टाईप करायचंय sps.unipune.ac.in। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की या संकेतस्थळावर त्याच विद्यार्थ्यांनी जायचे ज्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड मिळालेला नाही। बाकीच्या विद्यार्थ्यांना या संकेतस्थळाला भेट देण्याची अजिबात गरज नाही। त्यामुळं बाकीच्या विद्यार्थ्यांनी इकडे जाऊ नये, वेळ वाया घालवू नये। ज्या विद्यार्थ्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड मिळालेला नाही त्याच विद्यार्थ्यांनी इकडे जायचं आहे। लॉग इन ID आणि पासवर्ड न मिळण्याचे बरेचसे कारणं आपल्याला माहीत आहेत। काही विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरत असताना वेगळा मोबाईल नंबर दिला होता आणि आता ते वेगळा मोबाईल नंबर वापरत आहेत। त्यामुळे विद्यापीठाकडून जे येणारे मेसेजेस आहेत ते त्यांना मिळत नाहीत। तीच परिस्थिती ईमेल IDच्या बाबतीत आहे। त्यांनी त्यावेळेस ईमेल ID वेगळा वापरलेला आहे आणि आता ईमेल ID वेगळा वापरलेला आहे। त्यामुळं मी विद्यार्थ्यांना विनंती करेन की ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर वापरला त्याचाच वापर करावा। इतर मोबाईलचा किंवा इतर नंबरचा आणि इतर ईमेल IDचा वापर करू नये। तर त्यासाठी आपल्याला या संकेतस्थळावर जायचं आहे। या ठिकाणी विद्यापीठानं स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा फक्त लॉग इन ID नाही त्यांनीच इकडे यायचे, बाकीच्यांनी यायची गरज नाही। आणि आपल्याला या ठिकाणी दिसतंय की ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी URL दिलेला आहे https://vbox.com/login-2/SPPUJSP।
तर या लॉग इनवर जाऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळालेला आहे त्यांनी डायरेक्ट या वेबसाईटवर या लिंकवर त्यांनी क्लिक करायचं आहे. लगेच त्यांना लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाका अशा प्रकारचे ऑप्शन देतील. त्यांनी लगेच त्या ठिकाणी आपले जे क्रेडेन्शियल आहेत ते टाकायचे. तुमची परीक्षा ओपन होणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना पासवर्ड आणि आय डी आजपर्यंत मिळालेला नाही त्यांनी इकडं जायचं आहे. सर्व्हर नंबर 1 वर या ठिकाणी त्यांनी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी गेल्यावर स्टुडंटनं कोणत्याही लॉग इन 1, 2, 3 लिंकवर ओपन किंवा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या सूचना येतील. स्टुडंट लॉग इन या ठिकाणी तुम्हाला बॉक्सेस दिसत आहेत. लॉग इन बाय या ठिकाणी शक्यतो मोबाईल नंबर टाकू नका कारण मोबाईल नंबर तुम्ही विसरलेले आहात. ईमेल आय डी तुम्ही विसरलेलेच असाल. त्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे आधार नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा जो आधार नंबर आहे तो या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे. पासवर्ड परीक्षा फॉर्म भरत असताना जो तुम्ही टाकला होता तो तुम्ही या ठिकाणी एंटर करायचा आहे किंवा पासवर्ड 1 2 3 4 5 6 अशा प्रकारचा पासवर्ड तुम्ही टाकलेला असेल तर अशा प्रकारचा या ठिकाणी पासवर्ड इन्सर्ट करायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे कॅपेचा दिलेला आहे तो या ठिकाणी नोंद करायचा आहे. असं सगळं केल्यानंतर लॉग इन म्हटल्यानंतर एक पेज ओपन होईल जर सगळे क्रेडेन्शियल करेक्ट असतील तर. आणि या ठिकाणी कोपऱ्यामध्ये डाव्या साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये तुमचे लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी दिलेला असेल. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी आपले जे विसरलेला मोबाईल नंबर असेल त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे लॉग इन क्रेडेन्शियल शोधता येऊ शकतात. तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न करावा जेणेकरून त्यांना लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून एका मधून अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की आज जे त्यांनी सर्क्युलर किंवा जाहीर प्रकटन जाहीर केलेलं आहे की ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ईमेल आय डी विसरलेले असतील किंवा ईमेल आय डी जो त्यांनी परीक्षा फॉर्म भरत असताना जो दिलेला आहे तोच राहू द्यावा, शक्यतो तोच राहू द्यावा. पण काही तांत्रिक कारणानं जर त्यांना मोबाईल नंबर बदलायचा असेल तर त्यांनी या पद्धतीनं कार्यवाही करायची आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी पॉईंट नंबर 2 मी तुम्हाला दाखवत आहे. हे आज विद्यापीठानं 3 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेलं जाहीर प्रकटन आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हे अवेलेबल आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याचं अवलोकन करावं. या ठिकाणी मुद्दा नंबर 2 या ठिकाणी दिलेला आहे. परीक्षांकरता नोंदणीकृत ईमेल आय डी बदलायचा असेल तर शक्यतो विद्यापीठ म्हणतंय की नोंदणीकृत जो ईमेल आय डी आहे तोच राहू देवा. विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेला SPS म्हणजे स्टुडंट पोर्टल सिस्टीममध्ये ईमेल आय डी नोंदणीकृत केलेला आहे. शक्यतो सदर नोंदणीकृत ईमेल आय डीद्वारेच विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे उचित ठरेल. पण काही तांत्रिक कारणास्तव ईमेल आय डी बदलायचा असेल संबंधितांनी योग्य त्या कागदपत्रांसह व अर्जासह श्री ललित पवार व श्रीमती स्वाती बारहाते विशेष कार्याधिकारी परीक्षा विभाग यांच्याशी संपर्क साधावा. तर हे अधिकारी परीक्षा विभागात पुणे विद्यापीठात आहेत त्यांच्याशी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असं यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु शक्यतो विद्यार्थ्यांनी आपला ईमेल आय डी सध्या बदलायची गडबड करू नये. हा झाला पहिला प्रश्न. ज्या विद्यार्थ्यांना लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळालेला नाही त्यांनी कशा प्रकारे लॉग इन करायचं आहे ते आपण आता पाहिलं आहे. काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या नंबरचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये लिहिला होता की प्रॉक्टर्ड मेथड आहे का. आता प्रॉक्टर्ड मेथड काय आहे आणि कशी असते हे या ठिकाणी आजचं जे विद्यापीठानं केलेलं जाहीर प्रकटन आहे त्या प्रकटनचा मुद्दा क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे की महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार परीक्षाबाबतची संवेदनशीलता, गोपनीयता व सुरक्षितता जपण्याच्या दृष्टीने अनुशेषित किंवा श्रेणी सुधार परीक्षा या अंशतः प्रॉक्टेड पद्धतीने होतील. म्हणजे
पूर्णपणे प्रॉक्टेड पद्धतीने नाही तर थोड्याफार अंशतः प्रॉक्टेड पद्धतीने या परीक्षा होणार आहेत. याकरिता AI बेस्ड इमेज प्रॉक्टरिंग अँड ॲनालिसिस ऑफ डेटा या पद्धतीचा विद्यापीठाकडून अवलंब करण्यात येणार आहे. या परीक्षांकरता वापरण्यात येणारे गॅजेट्स म्हणजे मोबाईल असेल किंवा फ्रंट कॅमेरा असेल किंवा जे काही तुमचं लॅपटॉप असेल, अशा उपकरणांमध्ये फ्रंट कॅमेरा असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही जी सिस्टीम आहे हिला AI बेस्ड इमेज प्रॉक्टरिंग अँड ॲनालिसिस ऑफ डेटा सिस्टीम आहे. तर मला वाटते की ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, प्रॉक्टर मेथड आहे का, त्याच्यासाठी हे उत्तर त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला नाही, काहींनी भरला पण फीस भरली नाही किंवा फॉर्म विद्यापीठात जाऊन इन्वर्ट केलेला त्यांनी दिसत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी विद्यापीठानं उत्तर दिलेलं आहे. आजच्या या जाहीर प्रकटनामधील पहिला मुद्दा या ठिकाणी आहे की काही विद्यार्थ्यांनी असा प्रश्न विचारला आहे की पुन्हा परीक्षा अर्ज भरता येईल का. तर विद्यापीठाने या ठिकाणी क्लिअर या ठिकाणी लिहिलं आहे की दिनांक 8 डिसेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या परीक्षांकरता सद्यस्थितीत परीक्षा अर्ज विकल्प भरता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरणं राहून गेलेलं आहे, कारण विद्यापीठाने आपल्याला कल्पना असेल की जून महिन्यापर्यंत परीक्षा फॉर्म भरण्यासाठी वेळ दिलेली होती, तरीही काही विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना 8 डिसेंबर 2020 पासून सुरू होणारी परीक्षा देता येणार नाही, हे क्लिअर आहे. अशा विद्यार्थ्यांकरता विद्यापीठाने सांगितले की दिनांक 5 डिसेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्याने सर्व अभ्यासक्रमांच्या सर्व विषयांच्या नियमित व अनुशेषांतर्गत परीक्षांचे अर्ज विद्यार्थ्यांना भरण्याकरता उपलब्ध होतील. तर विद्यापीठ ज्या राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 5 डिसेंबर 2020 पासून पुन्हा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. परंतु एक लक्षात घ्या की 8 डिसेंबर 2020 पासूनच्या या परीक्षा अशा विद्यार्थ्यांना ज्यांनी परीक्षा फॉर्म भरलेला नाही त्यांना देता येणार नाहीत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी असे काही प्रश्न उपस्थित केले होते की पास होण्यासाठी किती मार्क्स लागतील. तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी विद्यापीठाकडून देण्यात आलेलं आहे. दिनांक 8 डिसेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या परीक्षा या 50 गुणांच्या असून अभ्यासक्रम निहाय सत्र समाप्तीच्या परीक्षांच्या आराखड्यानुसार त्यांचे रूपांतर केले जाईल. त्यानुसार गुण दिले जातील. सदर अभ्यासक्रमासाठी उत्तीर्ण होण्याकरिता निश्चित केलेल्या गुणानुसारच निकाल जाहीर होतील. म्हणजे तुमच्या परीक्षा 50 गुणाच्याच असतील, पण तुमच्या अभ्यासक्रमानुसार 50 मार्कांचं कन्व्हर्जन रूपांतरण केलं जाईल आणि त्याप्रमाणे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. अशा काही असा जो प्रश्न होता त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी असा प्रश्न विचारला होता की मॉक टेस्ट देताना युजर आणि ID आणि पासवर्ड चुकीचा दाखवत असेल तर काय करावं लागेल. मला वाटतं आज बरेचसे विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आलेला आहे. तर आज पहिला दिवस असल्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आलेला होता, पण यासाठी घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी प्रयत्न करत राहावं. आज नाही तर उद्या परवा अशा पद्धतीनं तुम्ही जर तेच लॉग इन क्रेडेन्शियल व्यवस्थितपणे भरून आपण जर प्रयत्न केला तर नक्कीच आपली परीक्षा ओपन होणार आहे किंवा ती लिंक ओपन होणार आहे. त्यामुळं काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, एक्झाम ऑनलाईन होईल की ऑफलाईन. हा फार कॉमन आणि फार साधा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे की परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल. तर क्लिअर सर्क्युलर नंबर 124 मध्येच दिलेला आहे की या परीक्षा फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ऑफलाईन पद्धतीचा या ठिकाणी अवलंब होणार नाही. ऑनलाईन परीक्षा म्हणजे काय की तुमचा मोबाईल, लॅपटॉप या माध्यमाचा वापर करून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल वापरून. त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कॉलेजमध्ये येण्याची आवश्यकता राहणार नाही. ऑनलाईन परीक्षा द्यायची म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपवरून तुम्हाला देणं गरजेचं आहे.
अजून एक क्वेश्चन असा आहे की ऑनलाईन एक्झाम कॉलेजमध्ये होईल की घरी होणार आहे, असे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न आज विचारले. तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की ऑनलाईन परीक्षा ही आपण कुठूनही देऊ शकता. आपल्याला त्यासाठी कॉलेजमध्ये येण्याची गरज नाही. आपण आपल्या घरी बसून व्यवस्थितपणे परीक्षा देऊ शकता. आणि यासाठी एक गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे की आपला जो इंटरनेटचा स्पीड आहे किंवा डेटा आहे तो फुलफिल आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी काळजी व्हावी, जेणेकरून आपल्या परीक्षा चालू असताना कोणत्याही प्रकारचा खंड त्यामध्ये पडणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही. त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर असं असेल की तुम्ही ही परीक्षा जिथं तुम्हाला व्यवस्थितपणे इंटरनेटची फॅसिलिटी मिळेल अशा सुरक्षित ठिकाणाहून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्यासाठी महाविद्यालयात येण्याची आवश्यकता नाही. घरून सुद्धा तुम्हाला ही परीक्षा तुमच्या मोबाईलवर, अँड्रॉइड मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, कुठूनही तुम्हाला अशा प्रकारची परीक्षा देता येणार आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांचे हे जे प्रश्न आज आले होते त्याचे सकारात्मक आणि समाधानकारक उत्तरं देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे. मला अशी अपेक्षा आहे की सर्व विद्यार्थ्याचं समाधान झालेलंच असेल. या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलेलं सर्क्युलर आहे ते 3 डिसेंबर 2020चं हे जाहीर प्रकटन आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हे तुम्हाला मिळेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट देणं आवश्यक आहे. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना जर व्हिडिओ आवडला तर त्यांनी लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.